मदर्स डे टू यू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विकेंड सुरू झाला आहे. विकेंडची कामं पेंडिंग आहेत, तर पेंडिंग असलेली कामं आता करणार आहे. सो गवत कापायचं तर हे मोठं टास्क असतं US मध्ये. तर हे क्लीन करावं लागतं सगळं. त्याच्यासाठी हे असं मशीन आहे आणि ते आम्ही वेळोवेळी ते करून टाकतो जसा स्प्रिंग सुरू होतो तेव्हा. तर खूप छान वाटतं आणि सध्या वेदर खूप छान आहे. हलकासा वारा आहे, ऊन असलं तरी. तर खूप सुंदर वेदर आहे. तर त्याच्यामुळे त्यासाठी गार्डन क्लीन पाहिजे, बॅकयार्ड क्लीन पाहिजे. सो हे सगळं आमचं आता प्रिपरेशन चालू आहे फॉर समरसाठी. आणि सो हे गुलाब आहे, तर गुलाबाला खूप सुंदर फुलं येतात आणि त्याच्यामुळे ते सगळं ते बघा पूर्ण गवत मोठे मोठे म्हणजे जे थोडंफार हाईटचे पण हे मशीन कापून टाकतो गवत. सो आधी अहोंनी केलं, मग नंतर त्यांच्याकडनं मी थोडा वेळ घेतलं, मी केलं. तर बराच वेळ लागतो 1 ते 2 तास, कारण गवत क्लीन करताना मग ती बॅग असते मागे. तर हे सगळं त्याच्यात मागच्या साईडला तुम्हाला दिसते ब्लॅक कलरची. तर त्या बॅगेत सगळं हा गवत तिथे गोळा होतं आणि मग नंतर ते क्लीन करावं लागतं, म्हणजे ते फेकून द्यावं लागतं तो सगळं गवत. आणि अशा प्रकारे यार्ड क्लीन झालं आहे. तर बघूयात आता सुरुवात कशी होते. जस्ट शॉपिंग करून बाहेर निघालो आहे आणि सनसेट बघा किती सुंदर स्काय. तर अमोलीचा बड्डे होता आणि बड्डेला म्हणजे तिची एक्झाम चालू आहे, तर तिला वेळ नव्हता. मग फक्त केक कापला आणि ती हॅप्पी होती. गोडोली माझी सोनोली. थँक्यू. आय लाईक इट. Yeah. सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. I also don't have driver's ed tomorrow. वा मज्जा. No driver's ed on Friday, so I didn't know. हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आहे सॅटरडे. आज काय विशेष आहे, तर आज विशेष आहे फ्रेंड आहेत आणि अमोलीचे पण त्यांच्या मुली अमोलीच्या फ्रेंड आहेत. लॉंग स्टोरी शॉर्ट की ते सगळे आमच्या घरी येणार आहेत आणि मी त्यासाठी आज स्वयंपाक बनवते आहे. आणि आज उद्या मदर्स डे पण आहे. सो मदर्स डे पार्टी पण होणार आहे. तर मी काय काय बनवणार आहे ते मी प्रिपरेशन करून ठेवलं आहे. आज खास 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 काय बनवायचं आहे, खास तर आज बनवायचं आहे तुमचा आमचा सगळ्यांचा आवडता वडापाव बनवणार आहे मी, एकदम भारीमधला. सो मी खूप दिवसांनी करते आहे वडापाव, कारण जरा डाएट वगैरे सगळं चालू होतं माझं, तर त्याच्यामुळे थोडंसं अवॉइड करत होती, जास्त नाही. हां, बाहेर खायची कधीतरी, पण खूप महिने झाले, खूप आय थिंक वर्ष झालं. तर मी आज घरी वडापाव बनवणार आहे, वडापाव. आणि खूप मजा येणार आहे. अमोलीचा पण बड्डे आता रिसेंटली झाला, तर तिचा एक्झाम चालू होता, तिला अजिबात वेळ मिळत नव्हता. म्हणजे एक्झाम चालू असल्यामुळे तिला तिचा बड्डे तिच्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करता आला नाही. तर तो पण एक खास म्हणजे ती पण एक खास आहे आजच्या दिवशी, की अमोलीचा बड्डे ती तिच्या फ्रेंडसोबत परत एकदा आज सेलिब्रेट करणार. सो सगळं छान सेट झालं आहे. तर सो आता मी लागली आहे कुकिंगला. आज आहे मदर्स डे आणि प्लस मी तुम्हाला सांगितलं की अमोलीचा पण बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. सो इथे डेकोरेशनला स्टार्ट झाली आहे आणि इथे म्हणजे सगळेच लागले होते हेल्प करायला मला. म्हणजे सगळ्यांनी मिळून कामं केली आणि ती पटकन झाली, कारण एका दिवसात आम्ही हे सगळं केलं. तर आज मी बनवणार आहे वडापाव. तर वडापावसाठी इथे पोटॅटो मी बॉईल करून ठेवले होते, सगळं प्रिपरेशन आधी करून ठेवलं. मग नंतर ही भाजी केली पोटॅटोची. सो खूप सुंदर अशी टेस्ट आणि सुगंध दरवळला होता.
इकडे बॅगा. सो हे बघा, तर ही आग अशी इथे आहे आणि हे 2 ट्रे आहे ॲल्युमिनियम फॉईलचे. मी माझं अंडा करी ठेवलं आहे इथे आणि इथे ठेवलं आहे मी राईस. सो खूप बेस्ट वे वाटला मला हा. आणि हे आम्ही जेवळीपर्यंत स्टील गरम राहणार. हे बघा इथे. सो हे काय जेल टाईप आहे आणि तिथे आग लावायची. हे डबे याच्याबरोबरच हा पूर्ण सेट आला आहे. हे 2 ट्रे आणि हा बिग ट्रे आहे, त्याच्यात गरम पाणी ठेवलं आहे आणि मग फूड ठेवलं आहे ह्या 2 कंटेनरमध्ये आणि हे 2 स्पून. तर असं सगळं ह्या पूर्ण सेटमध्ये आलेलं आहे. तर नवीन प्रकार आहे, छान वाटतं. हो मस्त, म्हणजे खूपच भारी आयडिया आहे ही. आणि बस रेडी आहे, वेटिंग फॉर द गेस्ट. तर पूर्णपणे रेडी आहे. तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलं इकडचं. सो खूप छान आवरलं गेलं आहे. थँक गॉड. मला खूप टेन्शन आलं होतं की आवरेल कसं. हा बॅकड्रॉप. सो खूप 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 मस्त वाटतं आहे. आणि म्हणजे इतकी घाई गडबड झाली तरी पण काही म्हणजे झाली घाई गडबड. सो खूप घाई गडबड झाली कारण एवढा मोठा स्वयंपाक होता. वडापाव केले मी, अंडा करी, राईस, जिरा राईस, अजून वडापावची चटणी, पाणीपुरी, पाणी केलं, सगळं 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 छान झालं. तर थोडंसं होतं, आपली धावपळ होते कारण इथे कोणी हेल्पर नसतं, आपल्याला सगळं करावं लागतं. छान असं आवरून झालं आहे. हे बघा. तर सो तर आज येणार आहेत गेस्ट. तर कोण येणार आहे ते लवकरच समजेल. स्टार्ट. हॅपी मदर्स डे टू यू. नहीं इसको कोई बात नहीं, तुम खोलो. मैं पसंद आया.